नमस्कार. प्रीती बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. वर्तमानात जगणं. विनायकने डोळे किलकिले केले. कुठे आहे मी? त्याने आजूबाजूला नजर फिरवली. बेडवर झोपलेले पेशंट्स, नीरव शांतता, नर्सेस आणि डॉक्टर्सांनी शब्द वावर. विनायकचे लक्ष डोक्याजवळच्या मॉनिटरकडे गेले. हाताला लावलेले सलाईन. मी तर ऑफिसमध्ये होतो, मग हॉस्पिटलमध्ये कसा? विनायकने उठण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबरोबर एक नर्स धावत आली. तिने डॉक्टरांना हाक मारली. माझं लेकरू शुद्धीवर आलं. आई जगदंबे, माझ्या विनायकाला बरं कर. मी तुझी खणा नारळाने ओटी भरेन. आईचा आवाज दुरून आल्यासारखा वाटत होता. विनायकने डोळे उघडले. बेडजवळच्या खुर्चीत बसून आई देवाची करुणा भाकत होती. तिच्या डोळ्यात घळघळ्या अश्रू वाहत होते. मला झालंय तरी काय? अवघा 35 वर्षाचा आहे हो आमचा विनायक. ऑफिसमध्ये जोरदार हार्ट अटॅक आला. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं 24 तासात शुद्धीवर नाही आला तर वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत म्हणून. बाबा कोणाला तरी सांगत होते. हल्लीच्या मुलांचं सतत ऑफिसचा ताण, कामाच्या अनियमित वेळा, अपुरी झोप, अपुरी विश्रांती यामुळे हे प्रकार लहान वयामध्ये मागे लागले आहेत मुलांमध्ये. दुसऱ्या गृहस्थाचे बोलणे ऐकता ऐकता विनायकला परत गुंगी आली. स्पेशल रूममध्ये हलविल्यावरही डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली होती की विनायकच्या मनाला क्लेश होईल असे बोलणे टाळावे. औषधांचा परिणाम म्हणून असेल कदाचित, पण विनायक सतत अर्धनिद्रा अवस्थेत असू. आवाज नाही करायचा बरं का. अगदी शहाण्यासारखे वागायचं. वैष्णवी, विनय आणि अनयला हलक्या आवाजात दटावत होती. विनायकने डोळे उघडले. तिघांच्या डोळ्यातील आनंद स्पष्ट वाचता येत होता. बाबा, तुम्ही लवकर बरे व्हा. विनायकच्या कानात कुजबुजला व त्याने गुलाबाचे फूल पुढे केले. अनयनेही त्याचे अनुकरण केले. आता कसं वाटतंय? वैष्णवी स्वर काळजी प्रेमाने ओथंबला होता. विनायकला उठून बसण्यासाठी मदत करत तिने विचारले. मच बेटर. विनायक हसत उद्गारला. वैष्णवीने डोळे मिटून हात जोडले. परमेश्वराचे आभार मानत असावे. बाबा, तुम्ही घरी कधी येणार? चला ना आत्ताच. अनय विनयचा हात ओढत म्हणाला. अरे, तुम्हाला सांगितलं होतं ना बाबांना त्रास नाही द्यायचा म्हणून. वैष्णवी, विनय आणि अनयला दटावत असतानाच गेट वेल सून म्हणत विनायकचे कलिक प्रवेश करते झाले. विनायकच्या हातात भलामोठा पुष्पगुच्छ आणि ग्रीटिंग कार्ड ठेवत त्यांनी सदिच्छा दिल्या. इतका वेळ आनंदात असलेल्या विनायकच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलले. मोठे सदिच्छा देत आहेत साले. यानेच राजकारण करून प्रमोशन हुकवलं असं वाटतंय. तुडवावं या सगळ्यांना. विनायकचा चेहरा ताठरला. वैष्णवीने प्रसंग धाव राखून नर्सला बोलवलं. नर्सने काहीतरी कारण काढून त्या कलिग्सना बाहेर काढलं. विनायकला जाग आली. तीच पक्ष्यांचा किलबिलाटाने. पावसाचे दिवस असल्याने सर्व झाडे वेली सुनसान टवटवीत दिसत होती. खिडकीपाशी उभा राहून समोरील बदामाच्या झाडावर चाललेले खिरींचे पकडापकडी पाहण्यात विनायक गुंगून गेला होता. चहा. वैष्णवीने चहाचा कप विनायकच्या हातात दिला. इतकं फ्रेश वाटतंय ना मला वैष्णवी. असं निवांतपणा कितीतरी वर्षांनी अनुभवतोय मी. हो ना. डॉक्टरसुद्धा म्हणालेत. काय जादू झाली आहे कळत नाही. इतकी फास्ट रिकव्हरी. वैष्णवी स्मित करत म्हणाली. खरं सांगू का विनायक, तुम्हाला विश्रांतीची फारच गरज होती. तुझी अविश्रांत मेहनत आम्हाला बघवत नव्हती. असे निवांत क्षणही आवश्यक असतात रे. वैशू, तुला वाईट नाही वाटलं माझं प्रमोशन हुकलं म्हणून? छे रे, तू एवढ्या मोठ्या आजारातून बरा झालास याचाच आनंद. प्रमोशन काय रे, थोड्या अवधीने मिळेल. पण थोडक्यात सांगू का, शिर सलामत तो पगडी पचास. वैष्णवीच्या बोलण्यावर विनायक विचार करू लागला. हा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. विनय अनयचे आनंदी चित्कार, आईबाबांचे अरे रे करत हा कारणे यांचा आवाज वाढला तशी विनायकने हातातील पुस्तकं ठेवली आणि बेडरूमचे दार उघडले. समोरचे दृश्य पाहून तो खिळून राहिल्यागत बघत राहिला.
नकळत त्याच्या ओठावर गाणे आले. मला सांगा, मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असतं की जे घर बसल्या मिळतं? हॉलवर वर्तमानपत्राचे कप्पे पसरले होते. विनायकने उडवलं. विनय ते उडवत खिदळत घरभर पळत होता. आई बाबा कागदांच्या होड्या प्लास्टिकच्या पिशवीत भरत होते वैष्णवी अनयला रेनकोट चढवित होती. मी येऊ पाण्यात बोटी सोडायला? विनायकने उत्स्फूर्तपणे विचारले. नको, एका सुरात तिघांनी उडवून लावले. विनायकचा उतरलेला चेहरा पाहून विनय पुढे झाला. बाबा, आपण नक्की जाऊया. हां, तुम्ही बरे झालात की? अनयनेही बाबांना थोपटले. जणू तो विनायकची समजूत घालत होता. हे पाहून सर्वांनाच हसू आले. वैष्णवी मुलांना घेऊन गेली आणि घरात झालेला पसारा आवरण्यात आई गुंतली. बाबा सोफ्यावर हाताने ताल धरून गाणे गुणगुणत बसले. बाबा, तुम्हाला खूप ताण आला होता ना माझ्या आजारपणामुळे? आला होता ना? नक्कीच. अरे, हे काय वय आहे का असले आजार होण्याचं? बाबा, मला खात्री होती की माझा परफॉर्मन्स, माझ्या कामाप्रती असलेलं डेडिकेशन बघून नक्की मला ही पोस्ट मिळेल म्हणून. पुढच्या वेळी पूर्ण तयारीशी मैदानात उतर. बाबांचे हे गोड बोलणे विनायकला कळलेच नाही. पूर्ण तयारीनिशी म्हणजे? मी काही तुला आभासी सल्ला देणार नाही की नेहमी सत्याचे जीत होते. आपण प्रयत्न केला की यश हमखासच मिळतं वगैरे वगैरे. पण हा इतक्या वर्षाच्या अनुभवावरनं एक गोष्ट नक्की सांगू शकतो की परफॉर्मन्स बरोबर प्रतिस्पर्धकांच्या खेळीचा पण अभ्यास हवा. त्यांची पुढची चाल कशी असेल याचा आखाडा बांधता आला पाहिजे. तर तू पुढच्या वेळेस नक्की यशस्वी होशील. बाबा, मी प्रमोशन मिळाल्यावर पगारात घसघशीत वाढ होईल हे गृहीत धरून तुम्हाला कोकणातील फार्म हाऊस बुक करायला सांगितलं होतं. पण आता ते सगळे प्लॅन फसले. आता त्याचा गलेलट्ट हप्ता भरणं जड होईल. विनायकचा स्वर कातरत झाला. हात तिच्या एवढंच ना? अरे, जी गोष्ट घडलीच नाही तिचं टेन्शन कशाला घ्यायचं? म्हणजे? विनायकच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. तुला वेळ नाही आणि वैष्णवीची सुद्धा नोकरीची धावपळ. मग त्या फार्म हाऊसवर जाणार कधी? ऐन तारुण्यात कर्जाचे नुसते हप्ते फेडत बसायचे हे काही रुचेना. म्हणून मी, तुझी आई आणि वैष्णवीने एकत्र निर्णय घेतला आणि तुझे पैसे योग्य जागी गुंतवले. बाबा, तुम्ही सगळे किती दूरदृष्टीने विचार करता. तुम्हाला कल्पना नाही आहे तुमच्या या निर्णयामुळे मी किती रिलॅक्स झालो आहे ते. थँक्स. विनायकचा चेहरा, प्रत्येक गोष्टीची वेळ असते विनायक, आई त्याच्याजवळ बसत म्हणाली. सगळ्या गोष्टी लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता मिळाल्या पाहिजे असा अट्टहास कशासाठी? तुझी हुशारी, तुझं कर्तृत्व बघता तुझं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. तू फक्त थोडा पेशन्स पाहिजे घ्यावी. मग आता मी कशाला प्रायोरिटी द्यावी? सर्वप्रथम तुझ्या तब्येतीची काळजी घे. मानसिकदृष्ट्या सुदृढ हो. आपल्याला लंबी रेस का घोडा बनायचा आहे ही जाणीव ठेव. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्तमान काळात जग. विनायक बाबांच्या बोलण्यात विचार करत होता. तेवढ्यात अनय घरात शिरले. ते पाण्याने निथळणाऱ्या रेनकोट सकट. अरे, रेनकोट काढा, फरशी खराब होईल, वैष्णवी ओरडत होती. तोपर्यंत दोघेही विनायकला पिलगले आणि आपण पावसात किती मजा केली हे सांगू लागले. त्यांचं ते उल्हासित चेहरे, आनंदी भाव पाहताना विनायकला उमजले. बाबा वर्तमान काळात जगायला सांगतात आहेत. तो वर्तमान काळ हाच. ही नवीन दृष्टी मिळालेला विनायक विनयच्या बाललीलात रंगून गेला. नमस्कार. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व शेअर करा.